हे बघ माझी बायको 2च तडाखे लावले. बापाकडून आहे ना 8 एकर घेऊन आली. बायको, 1 कप चहा. हो हो आणते. जरा लवकर आण. हो. अरे करण्या ये 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 बस मित्रा बस. बायको, 2 कप चहा. बरं बरं. आणते का? आले आले. मग करण्या. हाय लागलो दादा, तुमची लयच भारी हवा आहे. बास का हवा तर असणार आहे. चहा. करण्या घे चहा. सॉरी. चहा मध्ये बुकली किती टाकली? तुम्ही म्हणले ना कडक पाहिजे म्हणून जरा जास्त टाक. मग बुकली जास्त टाकतेत का? अगं तो कडूडक झाला. पुन्हा बनवून आणते. काय पुन्हा बनवून आणते? साखरपत्ती का तुझ्या बापाच्या घरून येते का? हा? अगं किराणा मला भरून आणावं लागतं सगळा. काम कष्ट मी करतोय, तू आयतं वायतं घरात बसून खाते. चुकलं माझं. चल पाय दाब माझे, पायले दुखतेत. बरं बरं. हे करणे इकडून बस रे. बरं करणे, कस काय येणं केलंस? ते सरपंचाने बोलवलंय तुम्हाला. सरपंचाने बोलवलंय? हा. त्या सरपंचाला म्हणा तू इकडे ये, मी नसतोय तिकडं. अहो तुमच्या पीक पाण्याचे पैसे आले आणि तिथे एक सही करायचे म्हणून तुम्हाला बोलवले. अच्छा म्हणजे पैशाचा विषय का? हा. बरोबर ठीक आहे. मी येतो म्हणून सांग. चालते चालते. नीट दाब ना बाई. हा, घामपूस. बरं. अगं तुझा नाही माझा पूस. ती छत्री तुझ्यावर नाही माझ्यावर धर. बरं. चल जरा माझं मनोरंजन होईन असं जरा गाणं म्हण ना एखादं. चालते. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. अरे थांब थांब. तू प्यार है किसी और का म्हणजे मी कोण आहे? नाही तुमच्यासाठीच होत. जरा मग माझ्यावरून गाणं म्हण एखादं. बर. हा. बर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. राहू दे तुझं गाणं राहू दे. चल तुझ्या आवाजापेक्षा त्या म्हशीचा आवाज बरा आपल्या. ए मिवनी बाय थांब, पुढे ये इकडं. काय रे गोळ्या? अगं काय तुझा उपयोग एवढा मेकअप थापडून, जर तू माझी बायको नाही तर? ए मेकअपचा आणि बायकोचा काय संबंध येतो रे? अगं ही बघ माझी बायको कशी हिरा हिरा, कोळशाच्या खाणी जरी टाकले ना तरी ओळखू येईल. चांगलंय. बरं झालं गोळ्या मी तुझी बायको नाही, नाही ते असं राहावं लागलं असतं मला. अगं बरं झालं मी तुझा नवरा नाहीये, नाही तर तुझ्या मेकअप पायी माझी 4 एकर मला फुकावं लागली असती. हे बघ माझी बायको 2च तडाखे लावले. बापाकडून आहे ना 8 एकर घेऊन आली. सोपं नाही. चांगलंय चांगलंय. खेळा तुमच्या नवरा बायकोचे खेळ. येते मी. झापाळे आलंय बोलवले तवा. चल ग बायको. सरपंच काय रे गोळ्या? घरी बोलावलं आणि इकडे विहिरीकडे येऊन बसले होय. अरे मोटर चालू करायला आलतो, पाणी धरायचे ना. तुमची जिंदगी अशी जाणार मोटर चालू करण्यात. बरं ते सही सांगा कुठं करायची ते. ह्या काय इथं करायची? सही कर बायको. ए यार तू कर सही, तुझ्या नाव प्रकरण आहे. अहो, माणसं ठेवण्यात आपण सहीला कर ग सही. पेन. अरे प्रकरण तुझ्या नावावर आहे गोळ्या, तुझ्या नावावर, तिच्या नावावर नाही. तू जर सही नाही केली ना तर तुला पैसे नाही येणार. होय का? हा, तिच्या सहीचा काय उपयोग आहे, तिचं नावच नाही तर. बर बर कुठं सही करायची? पेन द्या त्याला. हे बघ इथं कर, तुझं नाव आहे ना, हा. इथं तुझ्या नावासमोर कर. बरं, सरपंच हा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बायको कशी आपली बायको? बायको छान आहे. ए जरा लहान मोठा आदर काय असतो का नसतो? डोक्यावर पदर घे. पाया पडली का सरपंचाच्या? पडते पडते. पडणे मग कधी पडायची? अरे पडली ती लग्नामध्ये, आता कायला सारखं सारखं. ए राहू दे राहू दे राहू दे. या असल्या गोष्टी मी सांगायचे का तुला? चुकलं. अरे. पदर घे डोक्यावर नीट आणि तिकडे तोंड करून उभा राहा. अरे गोळ्या बायको आहे, तिच्या संग जरा नीट व्यवस्थित बोलावा का एवढं दादागिरी करतात बायकोवर. सरपंच ते तुम्ही आम्हाला नका सांगू. काय तुमच्या जर नादी लागत असलो ना मी, तुमच्या आतापर्यंत जर तुमचं ऐकून मी थांबलो असतो ना बिगर लग्नाचा, तर मी आहे ना हेलपाटा फुकट झाला असता माझा पृथ्वीवरील. अरे पण झालं ना लग्न आता तुझं, एवढी छान सुंदर बायको भेटली ना. राहू द्या ते तुम्ही नका सांगू आम्हाला. आणि जरा जीव लाव तिला, खवळू बिवळू नको. राहू द्या. मांदा काय रे?
आता काय करणार सरपंच, नवरा आहे शेवटी. तुम्ही आहे ना आमच्या नवरा बायकोत पेटून देऊ नका. आम्हाला माहितीये तुमचं किती चांगलं चाललंय ते. दरवाजे लावून भांडे घासिता. ए कधी बघितलं रे तू? मस्त वेळा बघितलंय. बरं चला येतो बाय. हा ठीक आहे. जाऊ का? हे घामपूस ना. हो. जरा नीट पोच इथं नाकावर राहिला. हा. हा. चटाई टाक. लय दमलो. वारा घाल जरा, लय गरम झाले. हा. हा. चलून चलून पाय लय दमलेत. जरा पाय दाब. बर. हा. गोळ्या काय रे? चांगली सेवा करून घेतोय बायकोकडून आणि काय बस का? बंडिया अरे मी असं ऐकलंय लोकांकडून की गोळ्याची बायको म्हणन ते करते खरं हा म्हणेन ते. मग गोळ्याच्या शब्दाच्या बाहेरच नाही असं ऐकलंय फक्त लोकांकडून ऐक गोळ्या इकडे रे. काय रे? तुझी बायको म्हणून ते काम करते का तुझं? हा मग अरे म्हणन ते असं म्हणजे उठ की उठन बस की बसच. हा हा. तुम्हाला बघायचं का? हा बघायचं का तुम्हाला? हा. तुम्हाला डेमो पाहिजे का? पाहिजे पाहिजे. उठ बस उठ बस. कसं आहे बघितलं का? उठ की उठ आणि बस की बस. पण गोळ्याविषयी असा होतोय ते उगा आमच्या पुढे केले का वाटत आहे. तरी पण विश्वास बसणार आहो. नाही ना खरंच बरोबर आहे. माझा बी नाही विश्वास असं बसला. वेगळं काहीतरी म्हणजे तुम्हाला अजून एक डेमो पाहिजे का? हम्म. बर काय डेमो पाहिजे मला सांगा. एक काम कर ना गोळ्या, हम्म. लावणी करायला लावून ए एखादी. ए, ए, बांड्या हे माझं घर आहे आणि ती माझी बायको आहे. हे काही तमाशाचा फड नाही इथं लावणी करायला काही लावतो. कसं सांगतो रे बर एक काम कर मग काय? माझे पाय दाबायला लावून अरे ती बायको माझी आहे. ती माझेच पाय दाबणार फक्त तुझे नाही दाबणार. ए, मागे घेते पाय. मी काय लोक काही म्हणतात मी म्हणलं होतं ना तुला हा बरोबर. दाबा. मग असं काहीतरी करून दाखव ना आम्हाला विश्वास बसला पाहिजे बाबा. उठ म्हणले की उठ बस म्हणले की बस कोणी करेन. बर ठीक आहे चला. बायको हा. संध्याकाळी आहे ना यांना माझ्या गरीब मित्रांना जेवण चालू मस्त तुझ्या हातचं चिकन बनवू. चालतंय. आता कसं हा. जमते जमते. जमतंय ना? भारी भारी. हा मग बरं काम काय होतं तुमचं ते सांगा ना. कशाला अरे आलते? हा खरं ते तुझे ते पीक विम्याचे पैसे आलेत का? हा आलेत ना. आलेत होय. हा आलेत. हा अच्छा अच्छा त्यासाठीच आलो होतो तुझ्याकडे. पण झालं ना मग? हा, मग निघा आता तुम्ही चला. ओय, पण चिकनचं चिकनचं संध्याकाळी ना. संध्याकाळचं इतक्या दम कोणाला निघत आहे राव. नाही, नाव नाव काढलं तर पाणी सुटलं तोंडाला. होय. आताच करायला लाव की. बायको एक काम कर आपल्या घरातले खरकटे भांडे आण आणि दे यांना घासायला. जातो संध्याकाळी येतो निघ. संध्याकाळी हा. संध्याकाळी ये जेवायला. दाब तू पाय. हे पाय दाब. आहो काय आहो काय आहो. काय लाडात आली काय? ऐका ना, काय घरात चला ना. लाडात यायचं नाही? हा. आणि घरात काय आहे? माझं ना एक काम आहे तुमच्याकडं. आत्ता लगेच? लगेच. होय. होय. मग दरवाजा तर खोल. चल. आयो 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 ए मारू नको ए मारते कशाला आयो मारू नको रे आयो थांब, मारू नको मला सेवा करायला लावतो का? थांब, मला म्हणतो का थांब थांब, पळू नको, थांब थांब, पळू नको. आयो, स्वप्न होतं म्हणजे. देवा, हे स्वप्न कधी सत्यात येऊ देऊ नको बाबा. असं जर का झालं तर माझं काहीच खरं राहायचं नाही.